साहेब नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगितलं. संतोष अण्णा ढोले, मुक्कामपूर सोनगी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आपले आता गोटा बघतोय. गोट्यामध्ये जनावरांची संख्या किती हो? जनावर संख्या 4 आहे साहेब. 4 आहेत. 1 2 3 4. ह्याची जर चमक बघायला गेलो सर तर अगदी तेल लावल्यागत चमकतात सगळे, आहे की नाही? तुमचा दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय? 2 वर्ष मी आता 10-15 वर्ष झाले. 15 वर्षाला करताय, आहे की नाही? आता हे खुली बंदिस्त आहे. बंदिस्त आहे. बाहेर काढत नाही ना आपण कधीच? गाडी बाहेर कवाच नाही, कधीच नाही. आता हे जी भिताड आहे सर, ही भिताड किती उंच आहे? किती फूट उंच आहे? भिताड 10 फूट उंच आहे. हे हाताने चालवलंय का काय शेण ती? नाही, गायला निवडलेलं आहे. एवढं म्हणजे भिंतीची उंची जर 10 फूट असत तर 10 फुटापर्यंत शेण गेलेलं आहे की नाही? म्हणजे का बरं ते वर गेले? का तुम्ही हाताने विस्कटलंय ती? नाही, गायरांच्या याने झालेलं आहे. एवढं पातळ शेण येत होतं? येत होतं. बर, म्हणजे जनावर पण तीच आहेत, जनावर जागा पण तीच आहे, जागा बदललेली नाही. आता शेण वर जाते का हो? एवढं आता बघतो सर खालीच शेण पडतंय सगळं. खाली म्हणजे गायला इसकडली नाही ते शेण. नाही, आधी जर बघायला गेलो तर पायात कशी असायची परिस्थिती? कोंबड्या इसकडल्या गायरांच्या पायात शेण असत. शेण म्हणजे असं पूर्ण रबडी असायची. गोळा करताना सगळ्या बोटा रोज धुवायला लागला. रोज धुवायला लागला बोटा, दररोजच्या दररोज धुवायला लागायचं. आता 8 दिवसांना एकदा, 15 दिवसांना एकदा, असं काही नाही. रोज धुवा असं काय नाही. आता जनावरांच्या पाठीमागची बाजू जरी बघितली तर अगदी एकदम क्लिअर स्वच्छ असल्या गेला आहे. आपण इथं गोट्यात उभारले साहेब, वास येतं का शेणाचा? नाही, शेणाचा वास येत नाही. का बरं? वास येता आधी यायचा. बर, का बरं वास यायचा? आता मी मिल्क चार्ज वापरल्यापासून एकदम बरं जळ यायला लागलं. बर, कधीपासून वापर चालू केला? आता 1 वर्ष झालं वापरतो. 1 वर्ष झालं. कशी माहिती कळाली सर? मशीन मी युट्यूबवर बघितलं. राजेंद्र पाटील आपल्या कौलकेचे साहेब आहे, त्यांच्याकडनं त्यांचा नंबर मिळाला मला कंपनीकडनं. बर, त्यांचा नंबर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी पहिला 1 किलो वापरलं. बर, सुरुवात 1 किलो चालू केली. नंतर 5 किलो आणलं. एका गायला वापरलं. ती गाय कापसाला लागली सारखी. कुठल्या गायला वापरलं? त्या काढ्याच्या गायला वापरलं. बर, काय प्रॉब्लेम होते त्या गायला? ही गाय म्हणजे 2022 मध्ये आलेली गाय. ऑक्टोबर 2022 ला आलेली गाय. ऑक्टोबर 2022 ला आलेली. बर, मग ती 4 महिन्यात जर गाभण राहिली, 4 महिन्यात रिपीट व्हायची. गाभ राहायची पण कापसानेच काढायची नाही. बर, मग एकदा मी मिल्क चार्ज वापरलं 1 बॅग आणि 41 दिवशी गाय तपासली. बर, 41 तपासली, डॉक्टरने गाव आहे सांगितली. बर, आणि 42 दिवशी गाय कापसा आणली परत लगेच. बर, मग हा रिपीट चार्जेस झाल्यावर मग मिल्क चार्जेस जोर दिला. बर, आता ती गाय परत 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभण आहे. आणि गाभण म्हणजे गाय कापसाने आधी 2 लिटर दूध होतं. आणि कापसाने मिल्क चार्जेस 100 ग्रॅम वापरायला गेल्यानंतर ती परत 4 लिटरवर आली. किती? सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम. 2 टाइम वापरले मी. बर, 2 टाइम वापरले 100 ग्रॅम. बर, आता ती परत 8 महिन्याची गाभण आहे. आणि दूध कधी बंद केलं? दूध आता 7व्या महिन्यात बंद केले. 15 दिवस झाले दूध बंद. 15 दिवस झालं दूध बंद करून. आणि येऊन किती वर्ष झाले? येऊन बरोबर तिला 4 वर्ष होणार. किती? ऑक्टोबरला 4 वर्ष होणार. 4 वर्षात दूध फक्त 2 लिटर चालू होतं. ते मिल्क चार्ज चालू केल्यावर 4 लिटर चालू झालं. चालू झाले ते झालं, परंतु गाभ पण राहिली. 4 वर्ष सर भाकड जनावर सांभाळणं परवडतं का हो? परवडत नाही. परवडत नाही. दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर 2 लिटरचे दुधाचे पैसे किती झाले? 2 लिटरचा हिशोबाला ती गायच परवडत नव्हती. खरंय कुठे? तुम्ही राबता म्हणा, चारा आणता, दिवसभर त्याला वेळ द्यावा लागतो. तर ह्यात जर म्हणजे हे दूध खायला बी 1 नंबर. घरात म्हणायचे दूध म्हशीचं दूध आहे. दुसरा कुणाला विचार करून दिला तर ते म्हणाल म्हशीचं दूध आहे तुमच्यात. काय सांगताय? एवढ्याच दुधाचा बदल झाला? गायचं 1 नंबर दूध आहे. बर, सगळेच म्हणायचे म्हशीचं दूध आणलं. काय सांगताय? एवढा बदल झाला? तुम्ही दुग्ध व्यवसायाचा 10-15 वर्ष झालं करताय. अगोदर ह्या गाईचं दूध खात होता का? गाईचं दूध खातोय आम्ही, परंतु आता मिल्कच्या आपल्याला म्हशीचं दूध लागायला लागले. अगोदर वास कसा यायचा दुधाचा? आधी असं पिवळं दूध दिसत. बर, आता दूध 1 नंबर. म्हशीचं दूध जसं शाही असते काय दुधाला, शाही पण झाली लागते. गाईचं दूध आम्ही दही लावतोय. गाईच्या दुधाचं सर दही आधी लावत होती का कोण घरात? नाही लावत. जरी लागलं तर ते कसं व्हायचं? पातळ विसाळायचं, आहे का नाही? आता घट्ट, आता कसं लागतंय दूध? दूध लागतं. दही सुद्धा म्हशीच्या दुधाला घट्ट येते. एवढा बदल सर तुम्ही कधी म्हणजे विचार तर केलता का बाबा एखादा असं प्रोडक्ट येईल, वैदिक प्रोडक्ट येईल, ते वापरल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील? हा, बरं, तुम्ही दुग्ध व्यवसाय 10-15 वर्षाला करताय की नाही, तर गोठ्यातल्या मुख्य समस्या काय हो? मस्टर्डीचं प्रमाण जास्त. बर, मस्टर्ड आता 100% झालाय. मस्टर्डीज नाही आता. मस्टर्डीज का होतो?
मस्टर्ड दूध राहिलं तरी मस्टर्ड व्हायचा. बर, म्हणजे एक असं जर दूध शिल्लक राहिलं तरी मस्टर्डच व्हायचा. बर, म्हणजे तो आपला आता 4 जनावर आहे नाही, डॉक्टर किती दिवसात एकदा यायचे? डॉक्टर 8 दिवसाला व्हिजिट असायचं. 4 जनावराला 8 दिवसाला एक व्हिजिट. बर, आता डॉक्टर भरवायला द्यायला लागले. काय सांगताय? आम्ही आला म्हणून सांगताय? डॉक्टरांनी बदलून घ्या पाहिजे. बर, डॉक्टरांची प्रतिक्रिया काय? डॉक्टर तुम्हाला विचारत नाहीत का आता? आता काय नाही, डॉक्टर काय वापरता विचारतात. अजून मी सांगायला नाही मिल्क वापरते. डॉक्टर तुम्हाला विचारतात काय करायला लागलं तुम्ही? काय करायला. बर, म्हणजे एखादं प्रोडक्ट असं आहे की मिल्क चार्जर तुम्हाला सुरुवातीला वापरलं त्याला तुम्हाला असं वाटलं का? हो, मला खर्च जास्त वाटायला मिल्क चार्जरला सुरुवातीला. बरं, कसं वापरावं, मग कमी वापरावं 50. म्हणजे जी गाय गाभण राहिली त्याच्यावर जोर जास्त. ज्या गाईला तुम्हाला रिझल्ट आला त्याच्यावरच तुम्ही सुरुवातीला सगळ्या गाईला वापरलं का आपण? नाही, फक्त एका गाईला. आणि आता ती गाय टाकली की गुळी टाका नाही टाका, खातीच तसं टाका. कसं पण टाकायचं? पूर्ण टाकली खाणारच. दावणीत जरी टाकलं तरी खाणारच, चाटून खाणारच. आपण पूर्ण करून क्लिअर पाणी टाकतच नाही. ती त्या पाण्यावर जरी टाकला आता मोठभर तरी पाणी पूर्ण क्लिअर करतात. म्हणजे एवढी त्यांना ती त्याचा आवड झाली, आवड निर्माण झाली. अगोदर सर आपण दूध व्यवसाय 10-15 वर्षाला करताय, तर अगोदर किती कंपन्यांचं मिनरल मिक्सचर किंवा इतर? 4 कंपनी वापरले. किती? 4 कंपन्यांचं. त्यावेळेला समस्या काय बऱ्या झाल्या का? बऱ्या नाही झाल्या. का बरं? गायींची लव बिव बदललेली नव्हती. बर, आता काय झाले? शेण बिन काय आहे तसंच असतं. बर, आता लव बदलली, गायी शांत आल्या, गोरणीत वैरण काय राखत नाही. 25% वैरण म्हणजे 10% वैरण राहील नाही गोरणीत. क्लिअर गोरण. आता जर बघायला गेलो तर उखंडा अगोदर कसा असायचा, कशाने भरलेला असायचा? निम्मा खत आपलं म्हणजे चारा जो आहे ते निम्मा ह्याच्यात जायचा आणि 50% जरी हरभरा टाकला काड्या आणि हरभरा जरी मिल्क टाकला पूर्ण हरभरा काढा तुम्हाला राखणार नाही. काड्या सुद्धा खात्यात. काड्या आणि त्याच्यावर काय टाकले? मिल्क चार्जर टाकले. म्हणजे बघा, लहान मुलांनी दूध पाहिजे असेल आपण काय करतो? साखर किंवा चमनप्राश टाकतो त्यात, आहे की नाही? चमनप्राश जर एवढं जरी टाकलं तर पोरं काय करतात? दूध ग्लास भरून पितात. म्हणजे लहान मुलांना जसं कळतंय तसं जनावरांना सुद्धा कळायला लागले की बाबा हे जे काय त्यासाठी चमनप्राश आहे. तर तुम्ही मध्ये एक प्रयोग केला, तुम्ही पंढरपूरला गेला होता, हे की नाही? पंढरपूरला परवा गेलो. बर, काय बदल केला? काय बदल झाला त्यात? या गायची दार म्हणजे कुणाला देत नाही, अजून मी गाई दार कुणाला देत नाही. बर, पाहुणे काढायला त्यांची धार द्या गाई. दुसऱ्या दिवशी आल्या मला ते गायने धार दिली. मस्टर्डच नाही, काय नाही ते गाईला. बर, आता जर किती दिवस धार काढली नव्हती साहेब? 2 दिवस धार काढली. 2 दिवस धार काढली नव्हती. हेच जर गाईचं जर आपण अगोदर मिल्क चार्जर वापरलं नसतं आणि 2 दिवस धार काढला असता, मस्टर्ड झाला असता. डॉक्टरला पैसे द्यायला लागला असता. एकदा मस्टर्डीज झाला तर साहेब डॉक्टरला किती पैसे द्यायला? किती? 1000 रुपये. आणि परत मस्टर्डीज होणार नाही ह्याची गॅरंटी आहे का? नाहीच, ते काय कोणाकडे नाही. डॉक्टर बी देत नाही गॅरंटी. बरं, अगोदर आपला 4 जनावरांना म्हणजे डॉक्टरसाठी किती खर्च व्हायचा? डॉक्टरसाठी असं काय लिहून अंदाजे, तरी पण अंदाजे महिन्याला एवढं बाबा, आठवड्याला एकदा आली किती? 4 जनावर 5000 रुपये, आहे का नाही? म्हणजे मिल्क चार्जरला आता 5000 रुपये तरी खर्च करता का साहेब? आता मिल्क चार्जर एक महिना वापरतो. म्हणजे 5000 रुपये जे जनावरांच्या दवाखान्याला जो खर्च होत होता तो आता 1625 रुपये आलाय. आणि इतर फायदे ते वेगळेच. म्हणजे मिल्क चार्जर विकत आहे का फुकट आहे? फुकट देऊनच्या देऊन वर बोनस मिळतोय. आणि जी आपली ज्या आता जी शेण ज्याला पातळ येतं त्याला आपलं बघतो साहेब 10 फुटांची जी आहे की साहेब ही लंगडी ती काय म्हणजे मी मागल्या त्याला मिल्क वापरते आधी काय पहिले फुटला पावला की नाही कायम लंगडाई. म्हणजे गाय गाभण राहिली की लंगडाई. यावेळेस त्याला गाई लंगडायला नाही काय नाही. गाभण राहून किती दिवस झाले? आता ती यायली साहेब यायच्या आधी म्हणजे मी घेतलेली डॉग घेतलेली ती गाभण राहिली. आपण माझ्याकडे येत होता ती झालंय काय पुढल्या पाहिजे लंगडाई मी 100 लंगडाई. लंगडायची म्हणजे का? त्यात कॅल्शियम कमी पडायचं. पुढल्या पाहुण्याचं आकडून धरली गाय 5 लिटर असलं 2 लिटर वर यायची. आता काय लंगडाय नाही ह्या तरी काय लंगडायला नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे पूर्ण पहिल्यापासून त्याला मिल्क चार्जर चालू आहे. मग ह्याचा तुम्ही अभ्यास केला साहेब नक्की काय झाला असेल? त्याची शरीर रचना भरून आली, त्याची जे कॅल्शियम लेवल आहे ती भरून आली आणि तिची झीज झाली होती ती झीज सुद्धा भरून आली. लंगडते कधी माणूस हो? कॅल्शियम कमी झाले की खराय कुठे? माणूस असू दे किंवा जनावर असू दे त्याची कमजोर आली. आता मिल्क चार्जर काय काम केलं? चारा सगळा खाल्ला आणि तो पचवला पण. आणि शेण कसं आलं? घट्ट आलं. शेण क्वालिटी आता केस जर बघायला गेलो सर
आता केस मरक केस एक तर आहे का हो अंगावर? हा? आता हात फिरवलं तर गाय दुखली आहे, जरा फडके फिरले गाय दुखली आहे वाटणार आपल्याला, आहे की नाही? तुला हवी वाटणार. अगोदर किती दिवसाला एकदा धुवायचं तुम्ही? आधी मी 4 दिवसाला एकदा होतो, आता 15 दिवसात बरं. 8 दिवसात एकदा. असं काय वेळ मिळतो, असं काय रोज धुवा असं काय. बरं. म्हणजे अगोदर ज्या मिनरल मिक्सरचा ज्या वापर केला किंवा इतर ज्या कंपन्यांचं वापरलं त्यावेळेला तर समस्या दूर झाल्या का? चकाकी नव्हती काय असं. आहे की नाही? नाही आता ही गाय कोण बी म्हणाल गाभण आलं तर बाहेर पण तो अजून गाय गाभण नाही. आता ही गाय 5.5 लिटर दूध देते. किती? 5 लिटर दूध देते. आणि अंग जर बघायला गेलो सर असं वाटतं की आता गाभण आहे काय, गाभण आहे. म्हणजे अंग धरले चांगलं. जेव्हा येऊन किती दिवस झाले सर? तिला आता 5वा महिना लागला. 5 महिने लागले. 5 महिने झाले तरी सुद्धा तिचं अंग जर बघायला गेलो पण आता दूध चालू 7 असताना लिटर दूध दिले तिने. किती? 7 लिटर 14 लिटर दूध दिले म्हणजे दोन्ही टाइमात. दोन टाइम 7-7 लिटर 14 लिटर दूध दिले. ज्यावेळेला दूध देते जनावर त्यावेळेला शरीर कसं होते हो? शरीर कमकुवत होते. कमकुवत होते. आता काय झालं दूध पण देते दूध पण देते. आता ती गाभण असल्यामुळे तयार व्हायला चालू झाली आता ती. म्हणजे शरीर तिचं वाढायला लागले, वाढायला लागली. म्हणजे चरबी पण वाढते आणि दूध पण वाढते. वाढते, होय. असं कधी दुहेरी फायदा कधी झालेला ऐकला का? नाही नाही हा. नाही. आता तुम्ही दुग्ध व्यवसाय करताय का नाही? होय. तर अगदीच्या ज्या समस्या होत्या त्या सगळ्या बऱ्या झाल्या. बऱ्या झाल्या. चाऱ्या किती टक्के कमी झाला हो? चारा मी आता म्हणजे आता वजन काय केलेलं नाही साहेब. अंदाजी तुम्ही मगाशी म्हणला की 50% वेस्ट जायचा, तो पण वाचला. बर. आता 75% चारा आहे आता. बर. आणि खाद्य जे देत होता ते कमी आहे खाद्य. भुस्सा मी पूर्ण बंद केला. भुसा पूर्ण बंद केला? पूर्ण एक मापटं घातलेलं नाही. ते कसं केलं? गायला तकाकी भुस्सा नुसता तकाकीसाठी वापरतो तुम्ही. चकाकी येण्यासाठी? आता भुस्सा म्हणजे चकाकी आहे ऑलरेडी कशाला वापरलाय. म्हणजे चमक ही नॅचरली येत असताना त्याला भुसा चालून का चकाकी आली? तेच मी त्याच्यासाठी वापरलंय. म्हणजे त्याचे पण पैसे वाचले म्हणाय. म्हणजे मग आता हे सगळं ऑफिसला जमा करावं लागेल आपल्याला जे काय पैसे वाचलेले. म्हणजे खरं खोट आहे. एवढी बचत होत असेल तर शेती दुग्ध व्यवसाय तर अगोदर परवडत होता का? आता गाय नवीन घेणार मी आणि परत हा. आणि गाय घेणार. ह्याच वैरणीत ही गाय दुसरी चालते आपल्याला. हा, या वैरणीत अजून एक गाय चालते. म्हणजे आता बांधायला जागा नाही सर खरं. हा, बसते तो वाटत वाटर बसवायची कर बसवायची. अगोदर सर तो आपल्याला जनावर वाढवावं असं इच्छा व्हायची नव्हती. हा. गाभण झालंय त्रास. बर. गाभण एवढा लय त्रास होता. बर. आता गाभण म्हणजे मी गॅरंटी देऊ शकतो की गाभणला काय अडचण नाही. काय सांगता? एवढी गॅरंटी कशी काय? 5 किलो सपवायचं गाभ राहणार गाय त्यात. 5 किलो एका गायला 5 किलोची बारडी द्यायची त्यात गाभण आहे बाई. एवढी गॅरंटी. एवढी गॅरंटी. 1625 वर गाय गाभण म्हणजे फॉर्म्युला आहे म्हणा एक तुमचा. एवढी गॅरंटी आहे आपल्याला. बर. आता अनुभव आला म्हणजे 100 म्हणजे त्या गायीवर प्रयोग केला तुम्ही? केला. आता सर बघतोय मी आल्यापासून बघतो बघा सर गयांचं कुठली पण गाय बघा रवत बघा. तुम्ही गोट्याला की हलाय वैरणीसाठी. आता तुम्ही जर टप जरी हलवलं तर काय कुठल्या गायची रवत बनायचं आहे? नुसतं गोट्यात जर आलं तर काय करायच्या गाया? नाचाय उठायच. आता ते गायला मी उठवली मला हे म्हणजे उठणारच शांत बसली होती आल्यानंतर. आता बरोबर तुम्ही 5ला उठणार गाय. म्हणजे ती रखरख करत नाहीत. नाही. त्यांचं जी आत्मिक शांती आहे ती पूर्ण शांत झाली. त्यांची भूक भागलेली आहे. त्यांना जे काय घातलं ते पूर्ण पचलेलं आहे. संडासला आता कुठल्या गायला लागलेला असं मी बघायला मिल्कच्या वापरल्या. किती वर्ष झालं? 1 वर्ष झालं. अजिबात नाही बघितलं पण नाही. गोळीच नाही संडासची. आधी खडूचा बॉक्स आणून ठेवायला. कसला खडू? पोरं तयार त्याला खडू. त्याची काय करायचं? ती काय नाही घालायचं. खडू जनावरांना चारायचा. डॉक्टरला कुठे पैसे का? डॉक्टरला 200-250 रुपये आहे. खडू मध्ये काय असतं साहेब माहितीये का? काय माहित नाही. डॉक्टरला सांगितलं केमिकल सगळं. खडू म्हणजे केमिकल आहे सगळं आहे की नाही? खडू सुद्धा चालला आपण तरी सुद्धा कंट्रोल आला. कमी होते. बर. तात्पुरतं कमी होते. ते पण नाही इलाज म्हणून ते द्यायला लागेल वेळ. डॉक्टरला कुठे 200 घालतात. 200 वाचलं. खडूचं का फुकट देऊ साहेब? खडूच कमी पैसे. कमी पैसे ते खरं. 50 रुपये बॉक्स असते. बरं. आता वेळ निघवायसाठी काय करायचं? म्हणजे वेळ काढून प्रयोग केला तुम्ही. तर आता जो प्रयोग झाला हे कायमचा इलाज झाला त्याच्यावर. कायम जाईल त्याला. 25 किलो ऑर्डर टाकली लगेच. काय सांगताय? आता 100 वापरायचं हे. आता पण बारड्या किती झाल्या? बारड्या आता तरी मी 15 बारड्या झाल्या. 15 बारड्या झाल्या. असं तुम्हाला वाटलं का हो कधी की बाबा मिल्क चार्ज आता महागडं वाटतंय? आता मला काय महागडं वाटतं? मला सुरुवातीला महागडं वाटलं. पहिलं स्टार्टला महागडं वाटलं. आणि आता पहिला एकच बॅग वापरायला लागला. आता तिकडे हे वाढायला लागलं. बेनिफिट वाढायला लागला. तिकडे तुमच्याला पैसे द्यायला. पैसे शिल्लक राहिल्यानंतर खर्च करायला काय हरकत नाही. अगोदर सर पैसे कधी शिल्लक राहिली तेव्हा दुग्ध व्यवसाय खरं सांगायचं
डॉक्टरचं पैसे डॉक्टरचा पेमेंट द्यायला राहिले डॉक्टरला पेमेंट द्यायला मागल्या ह्याच्यात पेमेंट द्यायला आता टर्न आउट वीज चालू आहे. हा जे इनकमिंग आणि आउटगोईंगचा ताळेबंद लागायला लागला. आधी काय व्हायचं येईल तेवढं सगळं डॉक्टरलाच. म्हणजे समस्या बघा नुसतं डॉक्टर पैसे घेऊन गेले काय हरकत नाही, परंतु जनावरांना पण त्रास आहे ना साहेब. खरं खोट आहे, जनावरांना त्रास आहे ते आहे, आपल्या खिशाला त्रास आहे आणि डॉक्टरची भर आहे की नाही. जर ह्यांची तब्येत जर बाळगली गेलो तर अतिशय ही गाय सर किती लिटरची येऊ? ही गाय आता साहेब मी 4 लिटर आणलेली ती गाभण गाभण आहे. 4 लिटर. ह्यातल्या कुठली एक तर गाय अशी आहे की जी गाभण राहील नाही? नाही गाभण सगळ्या गाय आहेत, सगळ्या गायीच्या गाभण आहेत आणि त्या टाइम टू टाइम वेळेवर जाते. बर. तर आपल्या भागात जी कोल्हापूर जिल्हा म्हणला तर दुग्ध व्यवसाय घरटी केला जातो. आता मिल्क चार्जर महाग वाटतंय असं बरेच जणांची समस्या आहे सर. मला असं वाटतं, सगळेजण म्हणतात की मिल्क चार्जर महागडा आहे. का बरं त्यांना असं का वाटतंय? अजून घातलेले रिझल्ट येणार नाही. हा आता कसं बोलला? मी वापरले, मला बी पहिल्यांदा महाग वाटलं ती. आता कसं चालू आहे? आता डायरेक्ट तेच चालू आहे. सगळं चिलेटेड फिलेटेड सगळं काय घालाय नाही, मूठ नाही घालाय, सगळं बंद केलं. म्हणजे आता बारड्या मी एक बी बारडी द्यायला, कारण का वर सगळी बारडी झाली की वर बारडी टाकून ठेवायची. का बरं? मागणं पण तर म्हणा तू वापरायलाच नाही म्हणणार पुरावा गोळा करून ठेवायला लागलाय म्हणा की काय सांगताय? वापरलेलं दिसणार तुम्हाला, दुसरी कुठलीच बारडी नाही. मिल्क चार्जर सगळं जपून ठेवलेत म्हणा. का बरं? कुणाला अनुभव काय पाहिजे, आपण किती वापरले हे आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स येते. मी म्हणणार वापरले, एक बाडी वापरलाय म्हणणार, पण तुम्ही जरी आला साहेब काय म्हणणार एकच बाडी वापरली हवा करायसाठी फोटो बोलते. हा व्हिडिओसाठी फोटो बोलतात. डायरेक्ट तुम्ही वर चढा बघा म्हणायचं, मागाने आहेत. काय सांगताय? म्हणून सगळ्या पार्ट्या जपून ठेवल्या. बरं तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीकडे कसं वळला, कशी माहिती काढली? मला ही युट्यूबवर माहिती कळाली. बरं. जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा तुम्हाला पटलं का होतं? पटलेलं नव्हते. बर. 1 किलो पहिला आणले. 1 किलो आणलं, मग बघूया म्हणते रिझल्ट येतोय काय. तरी बी रिझल्ट मी वापरायला किती 50 ग्रॅम दिवसाला 50 ग्रॅम. इंजिन मोठं कर, खाना कमी. जेसीबीला 1 लिटर तेल टाकल्यावानी. बर. मग रिझल्टच येईना. गाभणा एक ट्राय घेतल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही त्या कंपनीचं. एकाच गायवर एकाच गायला घ्या म्हणजे. बर. ती गाय जी कापसाने ती माझा हीच धंदाच करू वाटत ना. बरं. म्हणजे बिझनेस दुग्ध व्यवसाय करू वाटत. 3-4 वेळा कापसाने 2 महिने झाले गाय कापसाला आली. 2 महिने झाले गाय कापसाला आली. सर 2-2 वर्ष जर जनावर फुकट सांभाळले तर दुग्ध व्यवसाय करायचा हुरूपच निघून जातो. तुमचं वय काय साहेब? माझं वय आता 35. काय बिझनेस काय करताय? बिझनेस मी मोटरची काम करतो, म्हणजे मोटर वेल्डिंगचं. आता ते करत करत हा बिझनेस करताय. आता ह्या बिझनेसला वेळ किती देताय, इन्कम किती होते? या बिझनेसला असं वेळ नाही. सकाळी वैरण आणून टाकली, दुसरं काय इकडे हात बघायचं नाही. संध्याकाळी धार काढला जाईल. सकाळी धाराला आणि संध्याकाळी धाराला आहे की नाही. आता समस्या सगळ्या दूर झाल्या त्यामुळे इकडे यायची गरज नाही, निवांत झाला तुम्ही आहे की नाही. आता गाभाला आलेली गाय लागली कळत्या कसं काय बरं? छोटा पडतोय चांगला, क्लिअर छोटा असतो. ते क्लिअर येतोय. अगोदर कसा असायचा? आधी काय छोटा पडलेला बी करायला, शेणात घाण पडलेली बी करायला नाही. बरं. आता शेण कसं येते? घट येते. आता शेणामध्ये काय बदल झाला? अगोदरचं जे शेण होतं, शेण कोंबड्याने बसलेलं असं आधीच. शेण घट गाय शेण हलत नाही जागेवर हलत नाही, जागेवर पोटी पडत्या. आता अगोदर आपली शेती किती एकर आहे? शेती 2 एकर. 2 एकर आहे. अगोदरचं शेण आपल्या रानाला वापरावं अशी इच्छा तर कधी होत होती का? आधीच वापरतो रानाला बी, आता बी वापरतो. आताचं शेण म्हणजे असं पूर्ण असं भरायला 1 नंबर येते. शेण भरायला येते, पाटीत तर भरायला शेण असते. बर. आधीचे शेण असं लादा असायचं. लाद्या असाय, म्हणजे कुजतच नव्हतं. म्हणजे जनावरांच्या पोटात बी ते पचायचं नाही आणि त्यातून चारा वेस्टेज यायचं चांगलं. अगोदर आता चारा ह्याच्यात शेणात नाही वेस्टेज येते का? शेणात तुमच्या काडी दिसणार नाही, चारे अजिबात नाही. आणि अगोदर आधी काढायचं असं हे दिसत शेणाला धस सगळे दिसायचे सगळे. डॉक्टर म्हणा पचनक्रिया वेळेने जास्त वैरण वापरता. आता वैरण कमी वाटायला लागली मला. वैरण कमी खायला लागलेत. म्हणजे का बरं कमी खाते? दूध तर वाढले, दूध वाढलं म्हणजे दुधाला काय बदल नाही, म्हणजे दूध कंटिन्यू टिकून राहायला लागले. कंटिन्यू. आता जर गाभण राहिल्यानंतर दूध किती कमी येते जाग्यावर? त्या गायचा तुम्ही प्रयोग केला? ही गाभण 7 महिने, अजून 4
अजून देते. किती महिन्याचे? 7 महिने. अजून किती दिवस दूध काढणार आहे? अजून महिना काढणार आहे. काय सांगताय? म्हणजे रेस्ट किती महिने? फक्त 2 महिने. ओनली 2 महिने दूध बंद. 2 महिने. आता मग दूध व्यवसाय परवडतोय का? परवडणार 100% आहे की नाही? 100%. आपल्या भागातले काय सर दूध व्यवसाय काय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मिल्कच्या वापरा असं माहिती विनंती. सगळ्यांनी वापरलं पाहिजे. सगळ्यांना जर सगळ्यांनी वापरलं तर काय होईल? सगळ्यांनी वापर 100% दुधंदा परवडेल. आहे की नाही? बरोबर. आता दुधाच्या चवीमध्ये तर इतका बदल झाला, दुधामध्ये पण बदल झाला, फायदा तर भरपूर आहे की नाही? तर ही जी रवत वगैरे बघतोय सगळं आहे पूर्ण फेस पडेपर्यंत करते बघा. गायींचे रवत बंद होत नाही आणि हंबरडा फोडत नाही. विशेष काय आहे, गोठ्यामध्ये गेल्यानंतर गायींचा हंबरडा लय जोरात फोडतात, वरडतात लय. बरोबर 4-5 ला उठतात बघा गाई. तोपर्यंत शांत. आता तुम्ही गोट्यात काय करा, काहीच करणार नाही. काहीच करणार नाही. बरं, तुम्हाला सर मार्गदर्शन कोणाच लाभलं? राजेंद्र पाटील सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. राजेंद्र उर्दू पाटील, भवानी ॲग्रो कौंडगे. मोबाईल नंबर 9011548105. ओके. तुमचा जर अनुभव बघायला गेला तर तुम्ही साईड बिझनेस करून सुद्धा अगदी दुग्ध व्यवसाय चांगला करताय, है की नाही? ह्याबरोबर जर आपण आता शेती सुद्धा सुधारवायची, वैदिक शेती म्हणजे वैदिकचा चारा जरी तयार केला तर अजून सुद्धा आपली काय होणार, सुधारणा होणार. आणि तुम्ही हा गोटा 5 गायावरनं 50 गायावर 100% येणार याची गॅरंटी आपल्याला.